नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅच्युइटी निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जीआरनुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार आहे। त्याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्हाला नम्र विनंती, अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बेल आयकॉन प्रेस करून ऑल बटनवर क्लिक करा। चला तर जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट काय आहे। सेवानिवृत्ती उपदानासंदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये फरक मिळणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर पहा, राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये म्हणजे केंद्र सरकारप्रमाणे सुधारित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात येते की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे। त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते। परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व दिनांक 1 सप्टेंबर 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील 20 लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरिता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। पाहूया कोर्टाचा निकाल काय आहे ते। कोर्टाचा निकाल। या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्ती वेतनधारकांच्या बाजूने निकाल दिल्याने आता 7व्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सन 2016 पासूनच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये मिळणार आहे। अशा पद्धतीनं यापुढे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जीआरनुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये मिळणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।